अजून दादा हॉस्पिटलमध्येच आहे आणि आता जानकीला शोधायची वेळ आपल्यावर आली. राव, मी माझे सगळे सोर्सेस वापरले पण काहीच कळत नाही त्या कुठे. अहो एवढंच नाही तर दिवसभरात कुठे दुर्घटना झालीये का हे सुद्धा विचारलं पण नाही. रमावतीला फोन करून बघतो. झालाय माझा फोन. सुभानरावांना फोन केला होता मग तिकडेही नाही येत वहिनी. जानकी ग काय हे होतीस कुठे तू इतका वेळ? सगळ्यांचा जीव टांगणीला लागला होता माहितीये. बरं हे जाऊ दे, आधी आज चल आणि सगळ्यांना भेट म्हणजे बरं वाटेल त्यांना. चल. आत्ता आलीस तू? कुठे होतीस दिवसभर? आणि मोबाईल का बंद ठेवला होतास बाई? तिथे आम्ही किती काळजीत होतो. जानकी मी काय विचारतेय? मी देवळात गेले होते. दिवसभर तिकडेच बसून होते. कमाल आहे बाई. अगं मग देवळात गेलीस तर कुणाला तरी सांगून नाही जाता येत का? आणि मोबाईल का बंद ठेवला होता? थोडा वेळ मला एकटीला बसावंसं वाटलं म्हणून मग मोबाईल बंद ठेवला होता मी. कमाल झाली. आत्याबाई, अहो तुम्ही कशाला एवढे प्रश्न विचारताय तिला? ही किल्लेदारांच्या घरातली महाराणी आहे. कधी येईल कधीही जाईल. आपण मात्र हिचे नोकर. आत्याजी आपण उद्या बोलूया या विषयावर. नीता तू आता घरी गेलीस तरी चालेल. मी थांबीन आता दादा बरोबर. जानकी परत आली? पोचलीये, घरी पोचलीये. पोचली? होती कुठे दिवसभर? आय मीन इज शी ओके? इज एव्हरीथिंग ऑल राईट? ऍब्सोल्युटली फाईन. कुठल्या तरी देवळामध्ये बसून दादासाठी प्रार्थना करत होती. तू दिवसभर जानकी घरी नव्हती, कुठे गेली होती माहित नाही होतं वगैरे हे दादाशी बोलली नाहीयेस ना? नाही ऑफकोर्स नॉट. आधीच तो इतका वीक आहे, त्यात पण हे सगळं सांगून टेन्शन थोडंच वाढवायचं होतं त्याचं. मगाशी मी सहज म्हणून नीताताईंना फोन केला होता. त्या हॉस्पिटलमध्येच आहेत ना म्हणून. मी त्यांना विचारलं जानकीशी काही भेट झाली का? तर म्हणाले हो, थोड्या वेळासाठीच आली होती आणि तेवढ्यातही भाऊजींशी कथा भांडून गेली. म्हणे मी घरातून बाहेर पडल्यावर तुम्हाला माझी किंमत कळेल, मग याल माझ्या मागे हात जोडत. ही काही बोलायची पद्धत झाली का? जानकी असं म्हणाली? ही मुलगी असं बोलू शकते? कमाल आहे. हो मग. अहो आणि स्वतःचं बोलणं खरं करून दाखवण्यासाठी ती दिवसभर गायब होती. आता भाऊजींना काही होऊ दे, आता आणखी कोणाला काही होऊ दे, तिला काय फरक पडतोय? ती स्वतःच खरं करणार. कोणाची म्हणजे कोणाची तिला काळजी नाहीये. अमृता उठ. काय ग? काय झालं? अगं आता वाकनीस काकांचा फोन आला होता. यांना हॉस्पिटलमधून सोडलंय, घरीच यायला निघालेत हे. काय? हो चल आवरून घे पटकन, हे येतच असते. हो मी लगेचच येते. हा आवर. सांगा. अहो आधाराची गरज नाहीये मला. माझा मी समर्थ आहे. आणि तुला सांगितलं ना माझ्या समोर येऊ नकोस म्हणून. सकाळी सकाळी तुझं तोंड पाहण्याची अजिबात इच्छा नाही माझी. दूर हो माझ्या नजरेसमोरून. निघ. नरसिंह प्लीज शांत हो. डॉक्टरांनी काय सांगितलंय? टेन्शन घ्यायचं नाहीये. चिडचिड होता कामा नये ना. तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना तुला आधार द्यायला.